दादा, मराठा आरक्षणाचा विषय आता मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी चढाओढ लागल्याची दिसते। काही लोकांनी त्यांचा निषेधही केला होता, आता ती लोक सुद्धा भेट घेताना दिसतात। मला आपल्याला हे सांगायचं आहे की जी नाटकी मंडळी आहे ती उघडी पडली। आपल्या माहितीसाठी मराठा आरक्षण हा विषय ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली होती त्यावेळेस ह्या भागाचा खासदार म्हणून मी केंद्र सरकारकडे एक मागणी केली होती की तामिळनाडू राज्यात सुद्धा 50% मर्यादा आरक्षणाची ओलांडल्याच्या नंतर त्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा अशीच याचिका सुप्रीम कोर्टात आली होती, पण त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं त्या याचिकेच्या अनुषंगानं त्याच्यात लक्ष घालून आणि राज्य सरकारच्या बाजूने ॲफिडेव्हिट देऊन तामिळनाडू राज्याचं आरक्षण त्या ठिकाणी टिकवलं गेलं होतं। माझी मागणी ह्यावेळेसच्या केंद्र सरकारला तीच होती की बाबा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत आपण पाऊल उचललं होतं तेच पाऊल महाराष्ट्रामधल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत उचलावं, जेणेकरून ते जर उचललं गेलं असतं तर आपलं सुद्धा महाराष्ट्रातलं आरक्षण टिकलं असतं। आणि जो वाद आज त्या ठिकाणी तयार झालाय मराठा आणि ओबीसी, मला वाटतं तो वाद त्या ठिकाणी तयार झाला नसता। असो, त्याच्याकडे लक्ष न दिल्याच्या नंतर सुद्धा ज्यावेळेस ते आरक्षण रद्द झालं आणि त्याच्यानंतर सुद्धा वारंवार मी केंद्र सरकारकडे विनंती करतोय, मागणी करतोय की 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ते वाढवायचं काम संसदेनंच करणं अपेक्षित आहे। संसदेतच काय त्या ठिकाणी संवैधानिक दुरुस्ती आणून तो कायदा करणं गरजेचं आहे। मला वाटतं हे 6 वेळेस मांडल्याच्या नंतर सुद्धा केंद्र सरकारनं त्याच्या बाबतीत लक्ष दिलं नाही, म्हणून आता सुद्धा माझी तीच मागणी आहे की इथं येऊन दिखावा करण्यापेक्षा त्या ठिकाणी केंद्र सरकारला